शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने आज रोजी माननीय शेरसिंग रागोर, अध्यक्ष राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग यांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावेळी त्यांचे स्वागत तसेच कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील विविध मागण्याचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। निवेदनातील प्रमुख मागण्या असे होते की दिनांक 13 ऑक्टोबर 2024 लाड कमिटी वारसा हक्कानुसार नियमानुसार अंमलबजावणी करा, ज्याचं कटी रद्द करा। पूर्वशासन निर्णय 1985-86 नुसार वंश परंपरागत सध्या राहत असलेली घरे मालकी हक्काने द्या व उर्वरित सफाई कामगारांना घरे बांधून द्या। सन 1972 पासून तत्कालीन नगर परिषद व सध्याची सा.नि. कुमार महानगरपालिकेतील नियत तसेच वयोमानानुसार सेवानिवृत्त करण्यात आलेल्या बदली कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत कायम करण्यात यावे। सामाजिक न्याय विभागांतर्गत असणारे समाज कल्याण विभागाचे तालुका स्तरावर कार्यालय सुरू करणे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत लाड समिती शिफारशींचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर इतर प्रवर्गाला नियुक्त्या दिल्याबद्दल अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणे। शैक्षणिक पात्रता, सेवाज्येष्ठता तसेच अनुभव हे निकष न पाहता कर्मचारी, अधिकारी तसेच विकलांग दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याबद्दल बिंदू नामावली, पदोन्नती रोस्टा व पदोन्नतीबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी। सफाई कर्मचाऱ्यांची राहती घरे त्यांच्या नावावर करण्यात यावी। सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची दुरुस्ती करण्यात यावी। लाडपागे शिफारस प्रकरणातील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यास आदेश व्हावेत, अशा विविध प्रश्नावर निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणात न्याय देण्याचे आश्वासन माननीय शेरसिंग रागोर साहेबांनी दिले। यावेळी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश लाड, जिल्हा उपाध्यक्ष पेदान्ना मद्रासी, शहर अध्यक्ष प्रशांत धांग, महिला आघाडी ॲडराणी मद्रासी व कर्मचारी बांधव उपस्थित होते। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अता।